मित्रहो, वाचनानं मन समृद्ध होतं आणि साहित्याशी जडलेलं नातं तुम्हाला आम्हाला जगही दाखवतं. आणि असंच एक वेगळं जग अनुभवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापुरातील आमचे मित्र अरुण नाईक. पुस्तकांच्या ओढीनं त्यांनी एक वेगळं जग पाहिलेलं आहे. साहित्यिकांची गावं धुंडाळलेली आहेत. त्यांचे अनेक किस्से अनुभवलेले आहेत. या सर्व प्रवासात वाचन संस्कृती कशी विकसित होत गेली, अनेक गल्ल्या, अनेक गावं, ग्रंथालय, संकल्पना यांचा स्पर्श अरुण नाईकांना लाभलेला आहे. आणि हाच स्पर्श आपल्यालाही या गप्पांमधून आज लाभणार आहे. वाचन जितकं मनाला प्रगल्भ करतं, तितकंच वाचनावरच्या गप्पा देखील प्रसन्नतेचं दालन खुलं करतात. म्हणून ऐका आणि अनुभवा. नमस्कार, मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे, वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट, जिथं विषयांचं बंधन नाही पण आशयाशी बांधिलकी आहे. रविवारची ही एक प्रसन्न मैफल. इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती, गमतीदार किस्से, गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट, कधी हसणारा, कधी सिरियस करणारा, पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये. आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या. तेव्हा ऐका, ऐकत रहा संडे विथ देशपांडे. अरुण नाईक हे कोल्हापूर सांगली भागातील माध्यम आणि सांस्कृतिक जगतात अत्यंत परिचित असं ना. सतत नवं काही करण्याची उर्मी मनात ठेवून कार्यरत असणारे अरुण यांची ओळख माध्यमकर्मी अशी जरी असली तरी त्यांची खरी ओळख ही रसिक वाचक, कवी आणि भ्रमंती प्रिय लेखक अशीच आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात त्यांनी प्रवास केलेला आहे आणि तो चालूच असतो. त्यातून अनेक मान्यवर साहित्यिकांशी, त्यांच्या गावांशी त्यांचं एक नातं जोडलेलं आहे. वाचनाचे संस्कार जिथून समाजात रुजतात अशा असंख्य ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आज आपण त्यांना गवसलेल्या याच काही गोष्टी जाणून घेणार आहोत. अरुण, संडे विथ देशपांडे मध्ये तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार. अतिशय आभारी आहे की या संडे विथ देशपांडे या कार्यक्रमाबद्दल मी ऐकलं होतं. नवीन वेगळे प्रयोग या माध्यमात तू करतो आहेस याबद्दल औत्सुक्य होतं आणि आज मीच या कार्यक्रमात तुम्ही इन्व्हाइट केल्यामुळे येऊ शकलो. तू येणारच याची मला खात्री होती, कारण एक मित्र दुसऱ्या मित्राला कधीच नाही म्हणू शकत नाही कुठल्याच बाबतीत. अरुण, आपण नेहमी की जेव्हा कधी भेटतो तेव्हा पुस्तकांवरती भरभरून बोलतो आणि मला असं जाणवलं की खरं पुस्तकांचं जर महात्म्य जाणून घ्यायचं असेल खरं खरं तर अरुणशी त्याच्यावरती सविस्तर गप्पा केल्या पाहिजेत. आणि ह्या गप्पांचा आनंद केवळ आपल्यापुरता मर्यादित न ठेवता आपण हा सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि हेच हे आजच्या ह्या पॉडकास्टचं खरं प्रयोजन आहे. म्हणून तुझ्यातला जो चिकित्सक वाचक आणि चिकित्सक लेखक संशोधक हे सगळ्याचा आज मी तळ. Sample complete. Ready to continue?